आहोत। सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली। या दरम्यान नेमकं काय घडलं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतायत, विरोधक या सगळ्या प्रकरणात आत्ता सध्या काय म्हणतात जाणून घेऊया। सुरुवातीला भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप। आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हणाल्यामुळेच संभ्रम निर्माण झाला। सुरेश धस यांचं वक्तव्य। 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती। सुरेश धस यांची विश्वासार्हता संपली। सुरेश धस यांच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही, अंजली दवानिया यांचं वक्तव्य। नाही, मला आता खरंच त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण आता त्यांची विश्वासार्हता संपलेली मला वाटते, त्यामुळे त्यांच्या याच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटतं। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर, तर माझ्या मुलाचा चेहरा देखील पाहू दिला नाही, संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर। न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही, ग्रामस्थांची सुळेंसमोर कैफियत, तर मी तुमच्या न्यायासाठी लढणार, सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार, मंत्री राजीनामा देत नाहीत, सरकार सगळ्यांना पाठीशी घालतंय। बीड प्रकरणावरून अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही, कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे सीडीआर काढा, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी। आम्हाला सीडीआर पाहिजे, कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे। सरकार मूकबधीर झालंय, मस्साजोगकरांचा आवाज कोणीही ऐकणार नाही, मुख्यमंत्री जुन्या मित्र परिवाराला वाचवतायत। बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप। मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही, हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे। त्यांचा जो जुना मित्र परिवार आहे त्यांच्या सहकार्यांना वाचवायचं आहे। राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, भाजप आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी। निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धस यांचा आरोप।